गोलंदाजी करण्यासाठी तयार आहेत. आकाश आपलं संघाच्या वतीने 6वं षटक टाकण्यासाठी तयार. उजव्या हाताने टाकलेला चेंडू वाईड उजव्या यष्टीच्या खूप बाहेर होता. मग या षटकामध्ये किंवा याच्या अगोदरच्या षटकामध्ये सुद्धा 1-2 अशा अतिरिक्त धावा जाताना दिसत आहेत. त्याच्यावर सुद्धा अंकुश लावणं गरजेचं आहे. आणि परत एकदा फलंदाज बाद होऊन परततोय. चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर होता. जोरदार मारायचा आहे कव्हर्स मधनं. बॅटीच्या कडेला लागून चेंडू बाद. परत खेळायला सुरुवात होते. 7 बाद 29. फुलटॉस आणि जोरदार तडकावले लॉंगॉनच्या दिशेने. एक धाव मिळते. व्यवस्थित बसून अडवलेला आहे. ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण व्हायला पाहिजे त्या पद्धतीने होतंय. बाउंड्रीवर असलेल्या क्षेत्ररक्षकाने अतिशय काळजी घेणं गरजेचं असतं, कारण चेंडू जर सुटला तर तो बाउंड्रीच्या बाहेर जात असतो. दरम्यान 2 फलंदाजांमध्ये थोडीशी बातचीत होतीये. धावसंख्या वाढवण्याबद्दल बातचीत होत असावी. 30 धावा झालेल्या आहेत. 7 बाद 30. पंचांनी हा नो बॉल घोषित केलेला आहे. फ्री हिट आणि या चेंडूवर षटकार चौकार काय होते ते पाहायचंय. आणि परत एकदा फुल टॉस चेंडू होता. थोडासा हळूवार पद्धतीने टाकलेला चेंडू. जोरात मारायचा आहे. जेवढ्या जास्त जोरात तुम्ही मारण्याचा प्रयत्न कराल तेवढं टायमिंग होत नाही. त्यामुळे टायमिंग करणं गरजेचं असतं. टायमिंग व्यवस्थित झाल्यानंतर सुद्धा कमी ताकद लावताना चेंडू सीमा पार जाऊ शकतो. टायमिंग फार महत्त्वाचं आहे या खेळामध्ये. दरम्यान फुलटॉस आणि यावेळेला मात्र चांगलं टायमिंग आणि या 6 धावा, मला वाटतं 6 धावा षटकार पंचांनी घोषित केलेला आहे. आणि हा पहिला षटकार या सामन्यातला. 37 धावा झालेल्या आहेत. 7 बाद 37 धावा. हा खराब चेंडू होता. परत सुरुवात होती. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू आहे. हलकासा अपील केले जात आहे. संघाची धावसंख्या 37 धावा झालेल्या आहेत. 7 बाद 37 धावा. प्रत्येक षटकामागे 6.5 धावांची गती ही राखली गेलेली आहे. 6 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 6 षटकांमध्ये 37 धावा, 7 बाद 37 धावा झालेल्या आहेत. 6 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 7 विकेट आणि 37 धावा. शेवटचं षटक बाकी आहे. या शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे, कारण धावसंख्या
तेवढी समाधानकारक नाहीये. 37 धावा झालेल्या आहेत फक्त आणि 7 षटकं पूर्ण झाली आहेत. 8वं षटक सुरू आहे. शेवटचं षटक टाकण्यासाठी आलेले आहेत. 7वं षटक. 6 षटकं पूर्ण झाली आहेत. पंचांनी वाईड घोषित केलेला आहे. संघाची धावसंख्या 38 धावा. हे 7वं षटक सुरू आहे. पॉइंटच्या दिशेने खेळून काढलाय. 1 धाव मिळतीये. अजूनही सिंगल डबल धावा होताना दिसतात, परंतु त्यांचे 7 फलंदाज बाद झाले असल्या कारणानं शेवटच्या षटकापर्यंत सर्वांनी खेळून जास्तीत जास्त धावा कशा जमा होतील हे पाहणं गरजेचं आहे. विकेट्स पहिल्या 4 लवकर गेलेले असल्या कारणानं दरम्यान हा चेंडू लक्ष्यमच्या बाहेर पंचांनी वाईड घोषित केलेला आहे. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 40 धावा. 7 बाद 40. जोरदार तडकवलेला आहे. मिड विकेटला 1 धाव मिळतीये. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आणि चांगला थ्रो पण केलेला आहे. 41 धावा. या षटकामध्ये फक्त 2च धावा काढण्यात आलेल्या आहेत. पुन्हा एकदा खेळून काढलेला चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ होता. थोडासा उडलेला चेंडू होता. बॅकफुटला जाऊन खेळून काढलाय. पॉइंटला 1 धाव काढलेली आहे. संघाची धावसंख्या 42 धावा. 7 बाद 42. आतापर्यंत 3 धावा फक्त या षटकामध्ये दिल्या गेलेल्या आहेत. चांगलं गोलंदाजीचं प्रदर्शन. हा 2 हा जातोय फाईन लेगला आणि 1 धाव. चांगलं क्षेत्ररक्षण. शॉर्ट थर्ड मॅन वरनं फाईन लेगच्या दिशेने जाऊन चेंडू अडवलेला आहे. संघाची धावसंख्या 43 झालेली आहे. दिसत नाही वाढवलं त्यांनी. ब्राईटनेस वाढवली तर बॅटरी उतरणार लगेच. ते दोन्ही तिन्ही गोष्टी फक्त आपली बॅटरी. ऑप्शनच्या बाहेर हा चेंडू व्यवस्थित खेळून काढलाय आणि हा थर्डमॅनच्या डोक्यावरनं गेलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. चेंडूवर धाव घेत आलेले होते आणि आपल्या संघासाठी उत्तम कामगिरी. 1च धाव दिलेली आहे. संघाची धावसंख्या 7 बाद 44 धावा. 7 बाद 44. 7वं षटक सुरू आहे. यानंतरही 1 षटक बाकी आहे. आत्तापर्यंत सुरुवातीला 4 फलंदाज लवकर झटपट बाद झाले असल्या कारणानं धावांच्या गतीला खूप खिळी बसली आणि स्कोर सुद्धा कमी झाला होता. आणि हा फुल टॉस आहे. हा खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. आतमध्ये येऊन त्यांना तो स्वीप करायचा आहे. षटक संपलेला आहे. संघाची धावसंख्या 44 धावा झालेल्या आहेत. 7 बाद 44. शेवटचं षटक बाकी आहे. 7 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. हां मोठ्या प्रमाणावर उष्णता आहे. आपल्या सर्वांना माहिती असेल पुण्यामध्ये काल 39 अंश सेल्सिअस तापमान होतं. त्याच्या अगोदर 35 अंश सेल्सिअस तापमान होतं. त्यामुळे उन्हाळा वाढलेला आहे. उन्हाचा ताप वाढलेला आहे. उष्णता वाढलेली आहे आणि ह्या उष्ण वातावरणामध्ये खेळताना खेळाडूंना बऱ्याच वेळेला डिहायड्रेशन होऊ शकतं. त्यामुळे पाणी सतत प्यायलं पाहिजे आणि त्यासाठी मध्ये मध्ये खेळ थोडासा थांबतोय.
जोरदार फटका आहे, षटकार जातोय का पाहायचं, परंतु हा झेल होईल असं वाटतंय. चांगला झेल झाला असता, परंतु त्यांच्या हातात हा चेंडू उडलेला आहे आणि 2 धावा मात्र मिळालेल्या आहेत संघाला. हा झेल होऊ शकला असता. शेवटच्या क्षणी त्यांच्या हातात हा चेंडू उडालेला आहे. आणि फलंदाज बाद. यावेळेला मात्र कुठल्याही प्रकारची चूक केलेली नाही यष्टिरक्षकांनी. आणि आता संपूर्ण सामन्यामध्ये आपण पाहिलं असेल तर यष्टिरक्षक मात्र चांगले कामगिरी करताना दिसतात. स्टॉप. आणि हा लॉंगॉनच्या दिशेने मारलाय चेंडू, बॅटीच्या वरच्या बाजूला लागलाय. 1 धाव मिळतीये. चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव मिळतीये. संघाची धावसंख्या 47. 8 बाद 47. शेवटचं षटक. सुंदर फटका आहे. हा बहुतेक चौकार जातोय का पाहायचंय. आणि हा चौकार. या टेनिस चेंडूचं हे वैशिष्ट्य आहे, ज्या वेळेला चेंडू पुढ्यात पडतो त्यावेळेला टप्पा उडून त्या टप्प्याचा अंदाज घ्यावा लागतो क्षेत्ररक्षण करताना. आणि हा चौकार गेलेला आहे. संघाची धावसंख्या झालेली ती 51. 8 बाद 51. स्टॉप. आणि हा जातोय चौकार का पाहायचंय. आणि चौकार. चौकार. सुंदर फटकेबाजी या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. या शेवटचे 2 चौकार मात्र लागोपाठ मारलेले आहेत. आणि संघाची धावसंख्या झालेली आहे 55. 8 बाद 55. काय 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 एक मिनिट आहे. 1 बॉल अजून शिल्लक आहे. कॉमेंट्री. हां, स्कोरर यांनी मला सांगितलेलं आहे 1 चेंडू अजून शिल्लक आहे. 5 चेंडू झालेले आहेत. सांगू काय. 1 चेंडू बाकी आहे. शेवटच्या षटकातला शेवटचा चेंडू. 55. 8 बाद 55. आणि जोरदार फटका मारायचा, परंतु हा फलंदाज बाद झालेले आहेत. आणि शेवटच्या चेंडूवर फलंदाज बाद झालेले आहेत. 55 धावा झालेल्या आहेत. जिंकण्यासाठी 56 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक षटकामागे 7 धावांची गती राखणं आवश्यक आहे. जिंकण्यासाठी 56 धावा करायच्या आहेत 8 षटकांमध्ये. जे पहिले 4 फलंदाज झटपट बाद झाले होते, त्यानंतर मात्र या शेवटच्या 2 फलंदाजांनी, त्याच्या अगोदरच्या फलंदाजांनी चांगली फलंदाजी केली आणि 55 धावांचा स्कोर या ठिकाणी त्यांनी आपल्या संघासाठी केलेला आहे. 56 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. 8 षटकांमध्ये 56 धावा करायच्या आहेत.
संभाजीनगर संघाच्या एक्स्ट्रा प्लेअरने कृपया कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. संभाजीनगरचे एक्स्ट्रा कॉमेंट्री करायला क्रिकेटची आला आपल्या दांगट पाटील स्टेडियम वर काय रे भेटतो मग कोमटी वॉरियर्स आणि मास्टर स्ट्रोक या दोन्ही संघाच्या कप्तानांनी नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. कोमटी वॉरियर्स कॅमेरामन इकडे इकडे. अंपायर्स नाणेफेक होतीये, टॉस होतोय फक्त. हां कोमटी वॉरियर्स आणि कोमटी वॉरियर्सने टॉस जिंकलेला आहे आणि सुरुवातीला फलंदाजी घेतलेली आहे. यानंतरचा सामना पहिल्या चेंडूवर जोरदार अपील करण्यात आले होतं. 55 झाली, 56 करायचे जिंकण्यासाठी. परत एकदा खेळून काढलाय कव्हर्स मधनं आणि एक धाव मिळतीये. आपल्या संघाचं खातं उघडलेलं आहे. ऑप्शनच्या बाहेर चेंडू आहे. हा चेंडू खेळून काढायचा आहे परंतु चेंडू बॅटीच्या पट्ट्यातनं हुकलेला आहे. सुरुवातीचे ओमकार आणि आदित्य हे दोघ जण फलंदाजीसाठी आलेले आहेत. सुरेख फटका मारलेला आहे आणि चौकार सीमारेषेच्या बाहेर जातोय चेंडू. 4 धावा. ऑप्शनच्या बाहेर चेंडू खेळून काढलाय पॉइंटच्या दिशेने आणि चांगली फलंदाजी करताना आपल्याला दिसतात आदित्य. एक चौकारही मारला होता, एक आत्ता चांगल्या चेंडूवर चांगली धाव काढली. ऑप्शनच्या बाहेर खेळून काढलाय. 18 नंबरची जर्सी घातलेले आदित्य. ऑप्शनच्या खूप बाहेर आहे आणि त्यांना तो खेळून काढायचा आहे पॉइंटला. पहिले षटक संपलेले आहे. संघाची धावसंख्या आहे 6. पहिल्या षटकामध्ये 6 धावा काढलेल्या आहेत, त्यामध्ये एक चौकार आदित्यने मारलेला होता. जिंकण्यासाठी 56 धावांची आवश्यकता आहे. 50 धावा अजूनही बाकी आहेत आणि गोलंदाजीसाठी आलेले आहेत ते अक्षय. परत एकदा खेळून काढले आणि झेल बाद होते का पाहायचंय. फलंदाज बाद. एक
संभाजीनगरच्या संघातल्या लोकांनी प्लेयर्सनी कृपया इकडे लक्ष द्या. एक त्यांचा राखीव प्लेयर कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवून द्या. एक्स्ट्रा प्लेयरनी कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. संघाची धावसंख्या आहे ती 6 धावा. ऑप्शन खूप बाहेर आहे. पंचांनी वाईट घोषित केला आहे. 7 धावा झाल्यात. 1 बाद 7. ऑप्शनच्या बाहेर आणि पॉइंट आणि कव्हरच्या मधनं घेऊन काढलेला आहे. पॉइंटच्या जवळ ना चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर. अशाच प्रकारे मगाशी आपण पाहिलं की आदित्य परंतु क्षेत्ररक्षकांनी चांगला झेल झेलला होता. जोरदार मारायचा पटका उंच उडलेला आहे. झेल होते का पायचे कॉलिंग केलेले उत्कृष्ट क्षेत्ररक्षण या ठिकाणी मानता येईल. जिंकण्यासाठी आवश्यक आहेत त्या धावा 56 धावा आणि सुरुवात चांगली केली होती परंतु त्यानंतर मात्र झटपट विकेट गेल्या. 2 फलंदाज बाद झालेले आहेत ह्याच षटकामध्ये. या षटकामध्ये सामन्याला थोडीशी कलाटणी मिळाल्यासारखं वाटतंय कारण जिंकण्यासाठी फलंदाजांना बाद करणं आवश्यक आहे कारण 56 धावा तशा काही फारशा नाही आहेत. 7 षटकांची गती प्रत्येक षटकामागे आवश्यक आहे आणि या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करताना आपल्याला दिसत आहेत. अक्षय पुन्हा एकदा खेळून काढला. हा चेंडू व्यवस्थित खेळून काढला. चेंडूला थोडीशी हलकीशी वेग जो आहे तो वेग कमी केला जातोय आणि चेंज ऑफ पेस टाकला जातोय. प्रत्येक चेंडू वेगळ्या वेगात टाकला जातोय त्यामुळे फलंदाजांना तो मारताना थोडासा त्रास होतोय. अवघड जाते. फुलटॉस आणि हा फलंदाज बाद. पंचांनी हा नो बॉल घोषित केलेला आहे त्यामुळे हा फलंदाज काही बाद होणार नाहीये आणि संघाची धावसंख्या आहे 13. 2 बाद 13. 2 बाद 13 अशी संघाची धावसंख्या आहे. फुलटॉस होता कमरेच्या वरती होता त्यामुळे पंचांनी हा नो बॉल घोषित केलेला आहे. आणि या जोरदार तडकावलेला आहे चेंडू. झेल होते का पाहायचे नाही परंतु आणि या 4 धावा 17 धावा झालेल्या आहेत.
जोरदार फटका आहे हा, मात्र सुरेख हुक शॉट मारलेला आहे, तो जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. सुरेख फटका आहे हा आणि 21 धावा झालेल्या आहेत संघाच्या 2 बाद 21. या अगोदरच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केलेली होती, 2 फलंदाजांना बाद केलं होतं, परंतु ऑप्शनच्या बाहेर आणि फलंदाज बाद. पॉइंटच्या आणि कव्हरच्या मधनं हा चेंडू काढायचा होता, परंतु हा चेंडू परत एकदा आकाश आला. प्रतीक यांनी हा झेल झेललेला आहे, मला वाटतं हा दुसरा त्यांचा झेल असावा, कारण या अगोदर आदित्य यांचा झेल त्यांनी त्याच ठिकाणी घेतला होता. आणि जो पॉइंटचा क्षेत्ररक्षक असतो हा अतिशय महत्त्वाचा क्षेत्ररक्षक असतो, जागा पण खूप महत्त्वाची आहे. आपल्याला माहिती असेल भारतीय संघामध्ये अजय आपले रवींद्र जडेजा हे त्या ठिकाणी नेहमी क्षेत्ररक्षण करताना आपण पाहत असतो. आणि हा चांगला चेंडू आहे, हा चेंडू उजव्या एष्टीवरनं थोडासा आतमध्ये येणार चेंडू पायाला लागलेला आहे. 1 धाव मात्र पळून काढलेली आहे, पंचांनी लेग बाय घोषित केलेली आहे. संघाची धावसंख्या झालेली आहे 22. 3 बाद 22. या अगोदरच्या क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने प्रथम फलंदाजी करताना 55 धावा केल्या होत्या. 56 धावा करण्याची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. थोडासा बदल, ऑप्शनच्या परत खूप बाहेर आहे, पंचांनी वाईड घोषित केलेला आहे. योजना बरोबर आहे, एक शॉर्ट थर्ड मॅन, एक पॉइंट, एक कव्हर, एक स्वीपर कव्हर, एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफ. आणि लेग स्टंपला मात्र हात तडकवलेला आहे, सरळ तो जातोय सीमारेषेच्या बाहेर. ज्या वेळेला तुम्ही ऑप्शनच्या बाहेर सर्व क्षेत्ररक्षण लावलेलं आहे त्यावेळेला अशा प्रकारचा चेंडू टाकणं योग्य होत नाही, कारण हा चेंडू शॉर्ट पिच आहे. पुन्हा एकदा खेळायला सुरुवात. सुरेख आणि यावेळेला फलंदाज बाद होतो का पाहायचं, परंतु दुर्दैवीरित्या क्षेत्ररक्षकांचं लक्ष नव्हतं आणि हा मात्र सीमारेषेच्या बाहेर जातो का पाहायचं. ओव्हर थ्रो आणि या 4 धावा, म्हणजे ज्या ठिकाणी 1 धाव किंवा फलंदाज बाद होऊ शकला असता त्या ठिकाणी 5 धावा मिळालेल्या आहेत. आणि क्षेत्ररक्षण मात्र यावेळेला थोडंसं चुकीच्या पद्धतीने होताना दिसतंय आपल्याला, कारण पॉइंटला चेंडू व्यवस्थित अडवला होता पॉइंटच्या क्षेत्ररक्षकांनी, परंतु चेंडू टाकताना थोडीशी घाई केली आणि जर नॉन स्ट्रायकरला चेंडू टाकला असता तर फलंदाज बाद झाले असते, परंतु हा चेंडू ओव्हरथ्रो होऊन 4 धावाही मिळालेल्या आहेत एक्स्ट्रा आणि 1-5 अशा मिळून 5 धावा. चांगला चेंडू, हा चेंडू उजव्या एष्टीवरून बाहेर जाणारा चेंडू, लेग स्पिन पद्धतीचा चेंडू होता, लेग ब्रेक चेंडू होता, जात कुठल्याही प्रकारची धाव होत नाहीये. 32 धावा झालेल्या आहेत 3 षटकांमध्ये. 3 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये 32 धावा, त्यामध्ये 4 धावा या एक्स्ट्राज आहेत. जिंकण्यासाठी 56 धावांची आवश्यकता आहे. अजूनही 30 चेंडू बाकी आहेत आणि 24 धावा जिंकण्यासाठी आवश्यक आहेत. 7 फलंदाज बाद व्हायचे बाकी आहेत. प्रत्येक षटकामागे जवळजवळ 5 धावांची आवश्यकता आहे. सुरुवातीला ज्या वेळेला फलंदाजी करण्यासाठी उतरले होते त्यावेळेला 7 धावांची आवश्यकता होती, परंतु
30 चेंडूंमध्ये 24 धावा करायच्या आहेत. 32 धावा झालेल्या आहेत. 3 बाद 32. 6 षटक 5 षटकांचा खेळ बाकी आहे. 5 षटकांमध्ये 24 धावा. संभाजीनगर क्षेत्ररक्षण करताना कव्हर आणि पॉइंटच्या मधनं खेळून काढला. 1 धाव मिळते. ऑप्शनचा चेंडू खेळून काढलाय मिड विकेटला. एक मोठी गॅप आहे त्या ठिकाणी, म्हणजे आपण पाहिलं असेल तर स्क्वेअर लेग, मिड विकेट आणि लॉंग ऑन असे 3च प्लेयर फक्त लेग स्टंपवर आहेत, लेग साईडला आहेत. आणि ऑफ साईडला हे जवळपास 6 प्लेयर ऑफ साईडला आहेत. ऑप्शनच्या बाहेर जाऊन मारायचा आहे लेग स्टंपवर. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू परत खेळून काढलाय पॉइंटला आणि पायचा फलंदाज बाद होतोय का अपील करण्यात आलेलं आहे, परंतु 1 धाव मात्र मिळालेली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, थोडासा उशीर झाला, थोडेसे डीप होते पॉइंटचे क्षेत्ररक्षक, त्यामुळे त्यांच्यापर्यंत चेंडू जाईपर्यंत 1 धाव पळून काढलेली आहे. संघाची धावसंख्या 35. हे आतापर्यंत चांगले षटक आहे. 3च धावा आतापर्यंत फक्त दिल्या गेलेल्या आहेत, त्या 3ही सिंगल आहेत 4 चेंडूंमध्ये. संघाची धावसंख्या पर्यंत 35 धावा 3 बाद. 35 चौथं षटक सुरू आहे. ऑप्शनच्या बाहेर आहे, परत लेग स्टंप, स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मध्ये मारायचा आहे. ऑप्शनच्या बाहेर परत जोरात मारायचं आहे. पंचांकडे अपील केलं जात आहे, परंतु षटक संपलेलं आहे. संघाची धावसंख्या 35 धावा 4 षटकांमध्ये 3 बाद 35. 3 बाद 35. 4 षटकांचा खेळ झालेला आहे, अजूनही 4 षटकांचा खेळ बाकी आहे. आणि जिंकण्यासाठी 24 चेंडूंमध्ये 21 धावा. एखादं षटक खेळाचा नूर बदलू शकतं. अक्षय गोलंदाजी करण्यासाठी आलेले आहेत. सुरुवातीला त्यांनी चांगली गोलंदाजी केली होती, पहिलं चांगलं षटक टाकलं होतं अक्षय. आता परत एकदा आलेला आहेत कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूने गोलंदाजी करण्यासाठी. ऑप्शनच्या बाहेर आणि 1 धाव मिळतीये. जशी योजना आहे तशाच प्रकारे गोलंदाजी करण्यासाठी त्यांची तयारी आहे असं दिसतंय, कारण एक शॉर्ट थर्डमॅन आहे, पॉइंट आहे, कव्हर आहे, एक्स्ट्रा कव्हर ठेवलेला आहे, स्वीपर कव्हर आहे आणि लॉंग ऑफ आहे. 3 क्षेत्ररक्षक हे लेगला आहेत. परंतु हा चेंडू खूपच खराब चेंडू ऑप्शनच्या खूप बाहेर आहे. पंचांनी वाईड घोषित केलाय. संघाची धावसंख्या 37 झालेली आहे. बॉल हातातनं निसटला असावा. ऑप्शनच्या बाहेर आहे चेंडू, परंतु बॅट अगोदर गेल्यामुळे चेंडू बॅटीच्या पट्ट्यातनं हुकलाय, बसलेला आहे, तो खालच्या बाजूला बसलेला आहे आणि धाव मात्र मिळत नाहीये. जोरदार फटका आहे. बराच प्रयत्न करत होते, परंतु यावेळेला मात्र हा सीमारेषेच्या बाहेर षटकार. म्युझिक.
खेळायला सुरुवात होतीये. परत एकदा मारलाय मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधनं जातोय चेंडू. पाहायचं एक धाव, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. टेनिस चेंडूचा ज्या वेळेला आपण खेळ खेळत असतो त्यावेळी टेनिसवर खेळताना चेंडूचा अंदाज घेणं फार महत्त्वाचं असतं क्षेत्ररक्षण करताना. पुढचे 2 चेंडू बाकी आहेत. परत एकदा खेळून काढलाय स्क्वेअर लेगला आणि एक धाव मिळते. चेंडू थोडासा हातातनं निसटलेला आहे क्षेत्ररक्षक आणि 2 धावा मात्र मिळालेल्या आहेत. संघाची धावसंख्या झालेली आहे 46 धावा. 46 धावा जिंकण्यासाठी अजून 10 धावांची आवश्यकता आहे. ऑप्शनच्या बाहेर चेंडू खेळून काढलाय आणि त्यांना आता कल्पना आहे फलंदाजांना सुद्धा की 10च रन फक्त बाकी आहेत जिंकण्यासाठी करायचे आहेत आपल्याला. आणि त्यामध्ये आपल्याला घाई करून चालणार नाही कारण 5 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 3 षटकांमध्ये 10 धावा म्हणजे प्रत्येक षटकामागे फक्त 3 धावा करण्याची गरज आहे. अजून त्यांचे 8 फलंदाज बाद व्हायचे बाकी आहेत. नाही 8 जण खेळत आहेत ना, अजून खेळायचे बाकी आहेत ना. 8 जण खेळायचे. 8 आणि 3 11 ना. नाही मी 8 फलंदाज बाकी खेळत आहेत असं म्हणतोय. सांगतो दिसलं की सांगतो. बॉल झाल्यानंतर दिसत नाही. हां अक्षय जोरात पटका मारायचा ऑप्शनच्या बाहेर आहे. अक्षय हे फलंदाजी करतायत. 8 चेंडूंमध्ये 8 धावा काढलेल्या आहेत त्यांनी. आणि ओमकार यांनी 13 चेंडूंमध्ये 19 धावा काढलेल्या आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. एक क्षेत्ररक्षक फाईन लेगला आणलेला आहे. ऑप्शनच्या खूप बाहेर आहे चेंडू. पंचांनी वाईड घोषित केलाय. 47 धावा झाल्या आहेत. ओमकार आतापर्यंत चांगली फलंदाजी करताना दिसत आहेत. 13 चेंडूंमध्ये वैयक्तिक 19 धावांवर खेळत आहेत आणि अक्षय त्यांना चांगली साथ देत आहेत. आकाश ऑप्शनच्या बाहेर आहे चेंडू. आकाश यांनी आतापर्यंत 9 चेंडूंमध्ये 8 धावा काढलेल्या आहेत. आणि परत एकदा मारलाय मिड विकेटला. एक धाव मिळतीये. 48 धावा झालेल्या आहेत. 48 धावांच्या मोबदल्यामध्ये 3 फलंदाज बाद झालेले आहेत. 56 धावा जिंकण्यासाठी करायच्या आहेत. ऑप्शनच्या बाहेर पॉइंटला खेळून काढलेला आहे आणि चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. एक धाव मात्र मिळते. ओव्हर थ्रो केलेला आहे. जेवढं चांगलं क्षेत्ररक्षण तेवढा खराब चेंडू फेक केलेली आहे आणि एक अतिरिक्त धाव दिली गेलेली आहे. 2 धावा मिळालेल्या आहेत. 50 धावा झालेल्या आहेत. अर्धशतक फलकावर लागलेलं आहे. जिंकण्यासाठी फक्त 6 धावांची आवश्यकता आहे. ऑप्शनच्या खूप बाहेर आहे हा चेंडू. पंचांनी हा वाईड घोषित केलेला आहे. या सामन्यामध्ये आपण पाहिलं असेल तर गोलंदाजांनी अतिरिक्त धावा खूप दिलेल्या आहेत. ज्या वेळेला 56 धावांचं फक्त टार्गेट असतं त्यावेळेला गोलंदाजी अतिशय व्यवस्थित करावी लागते. अतिरिक्त ऑप्शनच्या खूप परत बाहेर. पंचांनी परत वाईड घोषित केलेला आहे. 52 धावा आणि अवघ्या 4 धावा पाहिजे जिंकण्यासाठी. पाहूयात चौकार बसतोय का. चौकाराने आपल्या
पुढे येऊन मारलेला हा कव्हरच्या मधनं एक धाव मिळतीये, दुसरी धाव पण मिळणार असं दिसतंय. 2 धावा पळून काढायच्यात आणि चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. मला वाटतं पायाला त्यांच्या बॅट लागलेली आहे, परंतु दुसरी धाव मात्र त्यांनी पूर्ण केलेली आहे. षटक संपलेलं आहे. 6 षटकांचा खेळ, 54 धावा. फक्त 2 धावा जिंकण्यासाठी हव्यात. संभाजीनगर योद्धा, संभाजीनगर योद्धा नाव बदललं ना. ओमकार वगैरे तुमच्याकडे ना, ओमकार वगैरे होता ना तो पहिला होता भूषकची. हां बरोबर, चांगला बॅट्समॅन होता. एक चेंडू निर्धाव गेलेला आहे, कुठल्याही प्रकारचे धाव होत नाहीये. फुलटॉस आणि हा बहुतेक कॅच सुटलेला आहे सीमारेषेवर आणि या 6 धावा षटकाराने हा सामना जिंकलेला आहे. आणि संभाजीनगर वॉरियर्स, संभाजीनगर योद्धा यांनी हा सामना जिंकलेला आहे.